परीक्षाचा माहोल आहे. काही जणांच्या परीक्षा सुरू झाल्यात, काहींच्या सुरू होणार आहेत. पण घरात अभ्यासाचं वातावरण मात्र तयार झालेलं आहे आणि पालकांची तक्रार, मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. काय करायचं यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. फार प्रस्तावना न करता मुद्द्याचं बोलूया. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3-4 गोष्टीचा विचार करणार आहोत. एक म्हणजे मानसशास्त्रीयदृष्ट्या कुठले उपाय करायला हवेत ज्याने मुलांच्या अभ्यासात मन लागेल. दुसरे म्हणजे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा काही उपाय असतात का, किंवा वास्तुशास्त्रसुद्धा यात महत्त्वाचं असतं का, हाही विचार आपण करणार आहोत. त्याचबरोबर मुलांचं आरोग्य, ते सुद्धा अभ्यासात कसा परिणाम करतं ह्याही बाबतीत बोलणार आहोत. चला तर सगळ्यात आधी बोलूया मुलांच्या आरोग्याबद्दल. संतुलित आहार आणि पुरेशी झोप हे सगळ्यांना माहीत आहे की मुलं जर आरोग्यदायी खात नसतील आणि योग्य झोप घेत नसतील तर त्यांचं मन एकाग्र होणं अवघड आहे. म्हणून मुलांना सकाळी सकाळी प्रोटीनयुक्त नाश्ता द्या. परीक्षेच्या काळात तरी त्यांच्या आवडीनिवडी थोड्याशा बाजूला ठेवून पौष्टिक खाण्यावर भर द्या. मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळांचा समावेश करा. परीक्षा काळात जंक फूड आणि साखरयुक्त पदार्थ टाळा, कारण त्यांनी आळस भरतो, झोप येते, कंटाळा येतो. म्हणून मुलांना पौष्टिक आहारच किंवा आयर्नयुक्त असे भरपूर पदार्थ द्या. पौष्टिक पदार्थसुद्धा टेस्टी करून त्या मुलांना खायला घालू शकता तुम्ही. त्यामुळेच मुलांचा आहार जो आहे तो परीक्षेच्या काळात पौष्टिकच असेल याकडे लक्ष द्या. जंक फूड आणि खूप गोड पदार्थापासून मुलांना लांब ठेवा, कारण त्यामुळे एकाग्रता कमी होते, चिडचिड, कंटाळा ह्या गोष्टी वाढतात आणि मुलं रोज किमान रात्री 8 ते 10 तासाची शांत झोप घेताय ना याकडे सुद्धा लक्ष द्या. तुमचे मूल जर खूप चिडचिड करत असतील तर आयर्नची कमतरता हे सुद्धा त्यामागे कारण असू शकतं. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, म्हणजे डॉक्टर त्या संदर्भातील विटॅमिन्स किंवा औषधं मुलांना देतील, जेणेकरून मुलांचं आरोग्य चांगलं राहील आणि आरोग्य चांगलं तर मन एकाग्र करू शकतील. आता बोलूया पुढच्या उपायाकडे, जो मुलांच्या मानसशास्त्राचा विचार करून सांगितला गेला. एक म्हणजे आई वडिलांची अपेक्षा असते की मुलांनी 3-4 तास भरपूर बसून एकपाठी अभ्यास करूनच टाकावा, पण ते शक्य नसतं. अर्थात मुलांचं वय जर मोठं असेल, मोठ्या वर्गातली मुलं हे करतही असतील, पण साधारणतः 6वी-7वी पर्यंतच्या मुलांसाठी 30 मिनिटांचा अभ्यास आणि त्यानंतर 5 मिनिटांचा एक ब्रेक गरजेचा असतो. मेंदू एका वेळी 25 ते 30 मिनिटं चांगलं फोकस करू शकतो. त्यामुळे मुलांना सांगायचं की 25-30 मिनिटं पूर्ण फोकसने अभ्यास करायचा आहे, त्यानंतर तुला ब्रेक मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या काळामध्ये मोबाईल, TV टाळायचे आहेत. झोपण्याआधी 1 तास तरी किमान स्क्रीनपासून मुलांना लांब ठेवायचे आहे, कारण ह्या सगळ्याचा परिणाम एकाग्रतेवर होतो. आणि हे सोपं मनोरंजन आहे, बटन दाबलं सुरू झालं असं मनोरंजन आहे. ह्या मनोरंजनामुळे मुलांना परीक्षेच्या काळात एकाग्र व्हायला भरपूर अडथळे निर्माण होतात. म्हणून आई वडिलांनी ह्या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनच आणखीन एक उपाय आहे, तो म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. मुलांना रोज म्हणायला लावा, माझं मन शांत आहे, मला अभ्यास समजतो आहे, आवडत आहे, मी लक्षपूर्वक अभ्यास करतो आहे आणि करते आहे, असं मुलांना रोज म्हणायला लावा. आता तुम्हाला हे थोडं बालिश वाटेल की असं म्हटल्याने काय होणार आहे, पण आपला लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन हे ऐकलं असेल. सकारात्मक विचार मेंदूला दिले तर मेंदू सकारात्मक दृष्टीने काम करतो. म्हणून मुलांकडून हे वाक्य म्हणून घ्या, जेणेकरून अभ्यासाबद्दलची त्यांच्या मनात असलेली आढी हळूहळू दूर होईल. तो अभ्यासच करत नाही, तू असंच करतो, तू तसंच करतो असे निगेटिव्ह विचार मुलांना देण्यापेक्षा तू खूप हुशार आहेस, तुला फक्त जरा फोकस करायची गरज आहे, असे सकारात्मक विचार मुलांना देण्याचा प्रयत्न करा. हे तर झाले मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उपाय.
पण वास्तुशास्त्राचे उपायसुद्धा आहेत का, तर मुलांना अभ्यासात बसवताना त्यांचे तोंड जे आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असेल अशा पद्धतीने बसवा. त्याचबरोबर अभ्यासाची जागा स्वच्छ ठेवा. टेबल जे असेल तुमचं स्टडी टेबल ते नीटनेटकं ठेवा. ह्या सगळ्या गोष्टींनी एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती किंवा फोटो जर तुम्ही ठेवला तर अतिउत्तम. बाप्पा बुद्धिदाता आहे आणि त्यांच्याकडे बघून मुलांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना सांगा बेडवर बसून अभ्यास करू नये आणि आरशासमोर बसूनही अभ्यास करू नये असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. आता वळूया धार्मिक उपायाकडे अर्थात ज्योतिषशास्त्रीय उपायाकडे. ओम गण गणपते नमः हा मंत्र मुलांना 11 वेळा म्हणायला लावा. ह्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. जर हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर मुलांना तुम्ही गणपतीचं संकटनाशक गणेश स्तोत्र शिकवू शकता. ते सुद्धा त्यांच्याकडून दिवसातून एकदा म्हणून घेऊ शकता. किंवा अथर्वशीर्ष जर मुलांना तुम्ही म्हणायला शिकवलं असाल तर अतिउत्तम. त्यामुळे मुलांची बुद्धिमत्ता वाढणार आहे. त्यांचं मन एकाग्र व्हायला मदत होणार आहे. मंडळी, मला माहीत आहे की मुलांना अभ्यासाला लावणं हे अतिशय अवघड काम आहे, पण म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये काही उपाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला थोडीशी मदत तरी नक्कीच होईल. प्रयत्न आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.